पप्पा, हा बेटा. फुले शाहू आंबेडकर आणि संत कबीर, संत तुकाराम हम्म. यांनी त्यांचे एवढे विचार सगळ्यांना सांगितले, सगळ्या हा, हा. लोकांपर्यंत ते पोहोचलेही. हं. पण आणखीही लोक त्याचं अनुकरण करताना का दिसत नाही? बेटा, तुला असं म्हणायचंय ना की फुले शाहू आंबेडकरांचं एवढं मोठं तत्वज्ञान आहे, संत कबीरांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, तुकारामांनी सांगितल्या, संत तुकारामांनी सांगितल्या, संत गाडगेबाबांनी सांगितले, तरी लोक सुधारत का नाहीत असं म्हणायचंय ना तुला? हो. मला असं वाटतं बेटा, लोकांचा शहाणा होण्याचा जो पिरियड आहे ना, हा कदाचित 2,500-3,000 वर्षापर्यंत सुद्धा असू शकेल. कारण बुद्धाला होऊन 2,500 वर्ष झाली. पण बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जो प्रश्न पडला होता की मला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे मी लोकांना सांगू की नको सांगू. लोक कर्मकांडी आहेत, यज्ञावर विश्वास ठेवणारे आहेत, भविष्यावर विश्वास ठेवणारे आहेत, ग्रह तारे नक्षत्र याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत. मग माझे विचार लोकांना पटतील का, असा जेव्हा बुद्धांना प्रश्न पडला तेव्हा बुद्ध स्वतःच असं म्हणतात की भलेही लोकांनी त्याचं अनुकरण करो किंवा न करो, मी माझे विचार लोकांना सांगेल. आणि बुद्धाने आपले विचार लोकांना सांगितले. परंतु आज बघ, लक्षात घे, तुला जो प्रश्न पडलेला आहे की आज बुद्धाला होऊन 2,500 वर्ष झाल्यानंतर सुद्धा, जगद्गुरु संत तुकोबारायांनी सांगितलेलं असताना सुद्धा, कबीरांनी सांगितलेलं असताना सुद्धा, गाडगेबाबांनी सांगितलेलं असताना सुद्धा लोक अंधश्रद्धेकडे वळताना आपल्याला दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की लोक सुविचारासारखे त्यांचे विचार आत्मसात करतात. जसं भिंतीवर लिहून ठेवायचं, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, आणि अशा पद्धतीचे अनेक सुविचार लोक लिहितात. परंतु सुविचारापुरते हे विचार नाही आहेत. तर आपण जर आत्मसात केले, तुला एक उदाहरण सांगतो की समजा आपण असं म्हटलं की माझा डॉक्टर खूप मोठा आहे. आपण डॉक्टरकडे जातो तब्येत बिघडल्यानंतर, बरोबर आहे? मग डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला डॉक्टर आपल्याला तपासतात आणि एक प्रिस्क्रिप्शन लिहून देतात किंवा आपल्याला काही टेस्ट करायला सांगतात. अर्थ असा आहे की तुम्हाला जर बरं व्हायचं असेल तर ती चिठ्ठी डॉक्टरने जी दिलेली आहे ती खिशात ठेवून चालेल का? तर तुम्हाला मेडिकल स्टोअरवर जावं लागेल, तिथून ते औषध घ्यावं लागेल आणि ते प्राशन करावं लागेल, ते पोटात टाकावं लागेल, तेव्हा तुमची तब्येत जी आहे ती सुधारेल. परंतु तसंच आपलं झालेलं आहे की फुले शाहू आंबेडकर आपले खूप महान विचारवंत आहेत. त्यांनी खूप सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु त्या जर आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचं अनुकरण केलं नाही तर मात्र तू म्हणतेस तसं आहे, त्याच्यामुळे लोक आपल्याला शहाणे होताना दिसत नाहीत, सुधारताना आपल्याला दिसत नाहीत. म्हणून बुद्ध असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, संत असतील आपले, त्यांनी जे काही विचार सांगितले ते आत्मसात करण्याची गरज आहे. लक्षात आलं तुझ्या?